भविष्य मी तुम्हाला शहाणपण देण्यासाठी आलो आहे. स्वर्ग मिळवण्याची गुरुकिल्ली चुकी आहे. ज्यांना गरज आहे त्यांना भिक्षा द्या, दयाळू शब्द बोला, सत्य बोला आणि कोणत्याही प्राण्याला हानी पोहोचवण्यापासून दूर राहा. युधिष्ठिराला सापाच्या शब्दामुळे कुतूहल वाटले आणि त्याने सत्य आणि परोपकाराच्या सापेक्ष गुणवत्तेबद्दल स्पष्टीकरण मागितले. सापाने उत्तर दिले की दोन्ही आवश्यक गुण आहेत, परंतु परिस्थितीनुसार त्यांचे महत्त्व बदलते. कधी कधी दान धर्मापेक्षा सत्य अधिक प्रशंसनीय असते असे त्यात म्हटले आहे. आणि काही धर्मादाय कार्ये खऱ्या बोलण्यापेक्षा अधिक कौतुकास्पद असतात. ते संवाद साधत असताना युधिष्ठिराने विचारले की एखाद्या अमूर्त व्यक्तीचे स्वर्गातील भाषांतर इंद्रियांद्वारे त्याची धारणा आणि त्याच्या कृतींच्या फळाचा आनंद कसा समजू शकतो. सापाने स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे या जीवनात आणि त्या पलीकडे त्यांचे भविष्य ठरते. जो माणूस आळशी नाही, जो कोणालाही दुखावत नाही आणि ज्याला दान धर्म आणि इतर सद्गुणांनी संपन्न केले आहे तो स्वर्गात जातो असे त्यात म्हटले आहे. पण जे त्यांच्या मानवी अवस्थेतून पडले त्यांचे काय, युधिष्ठिराने विचारले. सापाने उत्तर दिले की अशा व्यक्तींचा त्यांच्या कृतींच्या स्वरूपानुसार निम्न प्राणी किंवा मनुष्य म्हणून पुनर्जन्म होतो. पुनरुत्पादित आणि शहाणा माणूस त्याच्या आत्म्याला शाश्वत सर्वोच्च आत्म्यात विसर्जित करतो असे त्यात म्हटले आहे. परंतु नीतीने बंधनात अडकलेला आणि स्वतःच्या कृतीची फळे मिळवणारा मूर्त आत्मा अशा प्रकारे जन्मानंतर जन्म घेतो. जसे संभाषण अधिक खोल होत गेले तसंच युधिष्ठिराने विचारले की एक विरहित आत्मा ध्वनी स्पर्श उत्सव आणि चव यांची जाणीव कशी झाली. सापाने स्पष्ट केले की आत्मा नावाच्या वस्तूने स्वतःला एका भौतिक अवस्थेशी जोडले आणि इंद्रियांद्वारे स्वतःला प्रकट केले, ज्यामुळे ती सुस्पष्ट वस्तूंची योग्यरित्या जाणीव झाली. सर्पाचे शब्द युधिष्ठिरच्या आत्म्यासाठी मर्मासारखे होते आणि त्याने मन आणि बुद्धीच्या विशिष्ट वैशिष्ट्यांबद्दल अधिक मार्गदर्शन मागितले. सापाने उत्तर दिले की बुद्धी आत्म्याच्या अधीन आहे, परंतु जेव्हा आत्मा भ्रमात असतो तेव्हा तो दिग्दर्शक बनतो. बुद्धी संवेदना निर्माण करत नाही असे ते म्हणाले. परंतु मन करते. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याचा अतिथी दुसरा कोणी नसून नहुषा हा एक राजा होता जो युनायटेड किंगडम मधून पडला होता. जसजशी उन्हाळ्याची उष्णता कमी होऊ लागली, शिथिलावरून एक नवीन ऋतू उदयास आला. पावसाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती आणि पावसाळ्याच्या तयारीसाठी ढग जमा होत असताना आकाश राखाडी रंगाचे झाले होते. पांडवांना त्यांच्या तात्पुरत्या ग्रहात स्थायिक होताना काय बदल होणार आहे याची जाणीव नसताना वयसांपायन पाहत होता. पावसाचे पहिले थेंब पडण्यास सुरुवात झाली. ते सुखवणाऱ्या तालाने पृथ्वीवर डोलू लागले. काळे ढग उंच किल्ल्यांसारखे घरगडत आणि गर्जना करू लागले. जेव्हा त्यांनी कोरड्या जमिनीवर आपले बक्षीस सोडले, पावसाचे थेंब पाने आणि फांद्यांवर आदळण्याच्या आवाजाने हवा कंपित झाली, ज्यामुळे जंगलात एक स्वर्म निर्माण झाला जो संपूर्ण जंगलात प्रतिध्वनित झाला. पाऊस जसजसा तीव्र होत गेला तसचे भूप्रदेशात एक जादुई परिवर्तन झाले. गवत आणि जमी फुले नव्याने उगवली. पृथ्वीला चैतन्यमय रंगांनी रंगवली. कीटक आणि सरपटणारे प्राणी भोवती फिरत होते, पाण्याच्या विपुलतेमध्ये आनंद लुटत होते. नद्या अतिरिक्त प्रमाणात फुलण्यात त्यांचे पाणी मंथन करत होते आणि भूप्रदेशातून नवीन मार्ग कोरत असताना फोम येत होते. जंद आनंदाच्या आवाजाने जिवंत झाले. बेडू आणि मोरांच्या कर्कश आवाजात मिसळलेले डुक्कर आणि पक्षी त्यांच्या अनोख्या आवाजांना उजाळा देत होते. अगदी आकाश देखील सामील होताना दिसत होते, जसे की राखाडी रंगाच्या हजारो छटांनी विजेच्या तेजस्वी तबकांना मार्ग दिला, ज्याने गळत आकाश उजळले. पावसाळा जसजसा पुढे सरकत होता तसचे धनंजय अर्जुन यांच्या नेतृत्वाखाली पांडव वाळवंटातील भूप्रदेशातून भटकत होते. पावसाच्या पाण्याने भिरलेल्या जगाचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. ओल्या मातीच्या आणि हिरवळीच्या मादक सुगंधाने त्यांच्या संवेदना उंचावलेल्या नव्या भूप्रदेशाचा शोध घेत असताना त्यांची पावले दलदलीच्या पृथ्वीवर शात होतील. सहसा पावसाळा ओसरू लागला. तसतसा सावल्यांमधून एक नवीन ऋतू उदयास आला. शरद ऋतूतील उष्णतेमुळे जंगलात रंगांची लाट उसळली. विरचनेमध्ये माथ्यावर गोंडे आणि सारस उडत होते. झाडांनी त्यांची चैतन्य परत मिळवली. ज्या हलक्या वाऱ्यामध्ये हळुवारपणे झपाटलेल्या पानांनी सुशोभित होत्या. नद्या स्वच्छ आणि शांत वाहत होत्या. वरच्या आकाशाच्या चमकदार निळ्या रंगाला प्रतिबिंबित करत होत्या. जसजशी रात्र होत गेली तसच मखमली प्रदेशात विखुरलेल्या हिऱ्यांसारखे तारे
चमकू लागले, असंख्य ग्रह आणि नक्षत्र चमकू लागले, ज्यामुळे भूप्रदेशावर चांदीचा प्रकाश पडला. आता भरलेला आणि तेजस्वी चंद्र जंगलावर एक अलौकिक प्रकाश टाकतो, पांडवाचे चेहरे प्रकाशित करतो. जेव्हा ते सरस्वती नदीच्या काठावर फिरत होतेंदी स्वतःच बघण्यासारखी एक दृश्य होती. तिचे पाणी दमट, थंड आणि पवित्र उजेने भरलेले होते. तिच्या काठावर रांग लावलेल्या काठ्या वाऱ्यामध्ये हळुवारपणे हलत होत्या, त्यांचे नाजूक टोक पृष्ठभागावर नाचत होते. पांडव नदीच्या पाण्यात स्नान करत असताना ऋतूतील पुनरुज्जीवित गुणधर्मामुळे त्यांना चैतन्य वाटलेलं, जशी रात्र पुढे सरकत गेली तसतसा पूर्ण चंद्र डोक्यावर चमकत होता. युधिष्ठिर आणि त्याच्या भावांचे खुल्या भावनी स्वागत करणाऱ्या संत आणि गवशीच्या मेळाव्यावर सूर्य कामेकीच्या जंगलावर मावळत होता. एक उबला नारिंगी प्रकाश टाकत होता. पांडव त्यांच्या नवीन परिसरात साईक होत असताना धूपाचा गोड सुगंध आणि पक्ष्यांच्या मोकिलकिल्याने हवा भरून गेली होती. जेव्हा ते घरी आले तेव्हा एक शहाणा म्हातारा ब्राह्मण त्यांच्या जवळ आला. त्याचे डोळे सखोल समजूतदारपणाने चमकले. अर्जुनाचा प्रिय मित्र कृष्ण लवकरच येईल, त्याने घोषणा केली. त्याचा आवाज वाऱ्याची झुळूक घेत होता. हरीला माहित आहे की तू इथे आला आहेस आणि त्याला तुला भेटण्याची तीव्र इच्छा आहे. ज्या क्षणी ब्राह्मणाने बोलणे संपवले त्याच क्षणी एक भव्य रथ नजरेस आला. त्याचे घोडेचेव आणि सुग्रीव सहजतेने त्याला ओढत होते. कृष्ण स्वतः रथावर बसला. त्याच्या प्रिय सत्यभामाच्या सोबत, जो पुरमानाची मुलगी शेतीसारखा होता, तिच्या सौंदर्यात कृष्ण रथातून उतरला आणि त्याने युधिष्ठिर, भीम आणि धवनापुढे प्रणिपात केला. तेव्हा त्याचे डोळे चमकले. अर्जुनाला त्याच्या कुरळी केसांनी आणि योद्धात्म्याने त्याच्या वैभवात इंद्रासारखा असलेल्या कृष्णाने प्रेमाने आलिंगन दिले. जेव्हा ते एकमेकांना शुभेच्छा देत होते तेव्हा कृष्णाची बहीण सुभद्रा तिच्या पुतण्याबद्दलच्या प्रेमाने चमकणारे डोळे घेऊन सभेकडे आली. किती भाग्यवान आहे की माझी मुले अर्जुनाच्या संरक्षणाखाली सुरक्षित आणि सुरक्षित आहेत. ती त्यांना प्रेमाने आलिंगन देत म्हणाली. कृष्णाने युधिष्ठिराला स्तुती करणारे शब्द सांगितले. त्याच्या सद्गुणांचे आणि कर्तव्याप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. तुम्ही तुमच्या धर्माने ठरवलेल्या मार्गाचे पालन केले आहे आणि परिणामाने तुम्ही हे जग आणि पुढचे दोन्ही जिंकले आहे. तो म्हणाला, तुमचा आनंददायक सत्य आणि तपश्चर्येच्या आचरणात आहे. हे असे गुण आहेत जे तुम्हाला सद्गुणी राजा बनवतात. जेव्हा ते एकत्र बसले तेव्हा कृष्णाने धौम्य आणि भीम यांच्याशी अर्जुनाच्या जंगलातून परत येण्याविषयी चर्चा केली, जिथे त्याने शस्त्रास्त्रांचे विज्ञान मिळवले होते. त्याने जुळ्या मुलांचे त्यांच्या आदेशाप्रती असलेले समर्पण आणि युद्धातील त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली. त्यानंतर कृष्णाने आपले लक्ष सुभद्रा आणि तिच्या मुलांकडे वळवले, जे रुक्मिणीचा मुलगा अनिरुद्ध याच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रशास्त्राच्या आदेशासाठी समर्पित होते. तुमच्या मुलांना एका चांगल्या गुरुकडून प्रशिक्षण दिले जात आहे, तो म्हणाला, आणि ते लवकरच कुशल योद्धे होतील. जशी संध्याकाळ जवळ येत होती तसंच ते कृष्ण युधिष्ठिराला दुर्योधन आणि त्याच्या सैन्याशी होणाऱ्या आगामी युद्धाबद्दल बोलला. त्याने बलरामच्या नांगरासारख्या शस्त्राच्या नेतृत्वाखाली दसरा जमातीच्या सैनिकांचे सैन्य पुरवण्याची तयारी दर्शवली. कृष्णाने त्याच्या विल्याच्या योजनेची रूपरेषा आखताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे कृतज्ञतेने चमकले. केशव, तू आमचा रक्षक आहेस. घनदाट जंगलात खया कुळातील एक तरुण राजकुमार शिकार मोहिमेवर निघाला. त्याच्या मजबूत हातपायाने आणि सुंदर वैशिष्ट्यासह तो शत्रूच्या शहरांवर विजय मिळवण्याच्या त्याच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होता. तो वाळवंटात फिरत असताना त्याच्या डोळ्यांनी खेळाच्या कोणत्याही चिन्हासाठी भूप्रदेशाची छाननी केली. अचानक त्याला एक हरिण असल्याचे दिसले, ज्याने काळ्या काळविटांची त्वचा त्याच्यावरच्या पोशाखात घातली होती. निसंकोचपणे राजकुमाराने त्याचे धनुष्य काढले आणि संशयास्पद आपत्ती खाली पाडली. त्याच्या कृतींचे वास्तव उलगडत असताना राजकुमारच्या इंद्रियांना दोखाने अर्धांवायू झाला. तो ज्येष्ठ गया सरदारांच्या भेटीला घाईघाईने गेला. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. घडलेल्या घटनांचे वर्णन करत त्याने कबुली दिली, मी मोठी चूक केली आहे. सरदारांनी लक्षपूर्वक ऐकले. मुनीचे निर्जीव शरीर पाहताना त्यांचे चेहरे दोखाने तिरळे झाले. त्यांनी पूज्य ब्राह्मणाचा जीव घेतला आहे हे जाणून ते दुःख आणि पश्चातापाने घासले होते. कैशपचा मुलगा अरिष्टनेमीच्या आश्रमाचा शोध घेण्यासाठी हा राजकुमार दुरुस्ती करण्यासाठी निघाले. ते जवळ येतात त्यांनी महान मुलीला अभिवादन केले, ज्याने त्यांचे दयाळूपणे स्वागत केले. राजपुत्रांनी त्यांचे उल्लंघन कबूल केले. त्यांनी एका ब्राह्मणाचा वध केल्याची कबुली दिली. अरिष्टनेमीची अभिव्यक्ती शांत राहिली.
परंतु त्याचे डोळे सखोल समजूतदार दिसत होत्या. ब्राह्मणावर काय झाले आहे? त्याने हळुवारपणे त्याच्या आवाजात सहानुभूती दाखवली. मला त्याच्या निधनाची परिस्थिती सांगा. राजकुमारांनी त्यांची कथा सांगितली आणि अरिष्टनेमीने लक्षपूर्वक ऐकले. ते बोलत असताना त्याने त्यांच्याकडे सखोल नजरेने पाहिले. शहाणपणाने टपकणारे त्याचे शब्द, मी तुम्हाला एक सत्य प्रकट करे असे तो म्हणाला. ज्यांनी आध्यात्मिक प्रथा जोपासल्या आहेत त्यांच्यावर मृत्यूची सत्ता नाही. आम्ही ब्राह्मण जीवन आणि मृत्यूच्या चक्राने बांधलेले नाही जणू काही. त्याचे शब्द स्पष्ट करण्यासाठी करिष्ठनेमीने उघड केले की त्यांनी ज्या मुनीची हत्या केली होती तो प्रत्यक्षात त्याचा स्वतःचा मुलगा तर्कश होता. राजकुमार स्तब्ध झाले. त्यांची मने आश्चर्याने थरथरत होती. हे कसे शक्य आहे? त्यांनी विचारले. त्यांचे आवाज अगदी कुजबुजून तर्कश स्वतः पुढे आला. त्याचे डोळे सखोल समजुतीने चमकले. शहाणपणाने टपकणारे त्यांचे शब्द, मृत्यू आपल्याला धरून राहत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आपण आपल्या धर्मानुसार जगतो, परिणामाची भीती न बाळगता आपली पवित्र कर्तव्ये पार पाडतो. आपण ब्राह्मणांचा आदर करतो आणि त्यांच्याशी दयाळूपणे वागतो. निसर्गाशी सुसंवाद साधून आणि आध्यात्मिक प्रथा जोपासून आपण नश्वर अस्तित्वाच्या मर्यादा ओलांडतो. तारकश बोलत असताना त्याच्या शब्दांनी राजकुमारांवर परिवर्तनाचे मंत्र विणलेले दिसत होते. ते लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांचे चेहरे एक नवीन समज प्रतिबिंबित करत होते. ते म्हणाले, आम्ही सत्याकडे आंधळे आहोत. त्यांचे आवाज पश्चातापाने भरले होते. कृपया आम्हाला याबद्दल अधिक शिका. एका दूरच्या प्रदेशात मार्कंडेय नावाचा एक पूज्य ऋषी ज्ञानी लोकांच्या एका मेळाव्यात बसून प्राचीन काळातील कथा सांगत होता. त्याने अत्री या प्रसिद्ध ऋषीबद्दल बोलून सुरुवात केली, ज्याला एकेकाळी संपत्ती आणि भौतिक संपत्तीची इच्छा होती. अत्रीची पत्नी अनसूया हिने असा युक्तिवाद केला की त्याने त्याच्या धर्मनिष्ठेसाठी आणि सत्याच्या भक्तीसाठी ओळखला जाणारा सुप्रसिद्ध राजकुमार वैन्याचा शोध घ्यावा. तिला विश्वास होता की राजकुमार त्यांना संपत्ती देईल जी ते नंतर त्यांच्या मुलांमध्ये आणि नोकरांमध्ये वाटून घेऊ शकतील. मात्र अत्रीने राजकुमार वैन्याच्या यज्ञात जाण्यास नकार दिला. त्याला वेगळेल्या ईशान ब्राह्मणांबद्दल चिंता व्यक्त केली तो नव्हता. अत्री राजकुमार वैन्याच्या बलिदानाच्या वेदीकडे धावला, जिथे शहाणा ऋषी गौतमने त्याचे स्वागत केले. अत्रीने राजकुमाराची प्रशंसा करत म्हटले की तो सर्वात मोठा सार्वभौम आणि पृथ्वीवरील सर्वोच्च शासक होता. पण गौतम रागाने म्हणाला, तुझी चूक आहे. अत्री इंद्र सर्व प्राण्यांचा स्वामी तोच आहे जो खरोखर सर्वोच्च राज्य करतो. अत्री आणि गौतम यांच्यातील वादाने कश्यप या विद्वान ब्राह्मणाचे लक्ष वेधून घेतले, ज्याने त्यांच्या युक्तिवादाचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला. जेव्हा त्याला कळले की ते शासक म्हणून राजकुमार वैन्या याच्या भूमिकेवर चर्चा करत आहेत, तेव्हा कश्यपने शास्त्रांमध्ये पांगत असलेल्या ज्ञानी ऋषी सनत कुमार याचा सल्ला घेण्याचे सुचवले. सनत कुमाराने वाद्यांचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर आपले ज्ञान सादर केले. त्याने स्पष्ट केले की ब्राह्मणाची शक्ती आणि क्षत्रिय शक्ती एकत्रितपणे सर्व शत्रूंचा नाश करू शकते. ज्याप्रमाणे वाऱ्याने पेटवलेल्या अग्नीमुळे जंगले जळू शकतात, राजा केवळ त्याच्या प्रजेचा संरक्षकच नव्हता, तर इंद्र आणि इतर देवतांप्रमाणेच कायदे आणि नैतिकतेचा प्रवर्तक देखील होता. पवित्र ग्रंथांमध्ये राजाची महानता स्पष्ट असल्याचे घोषित करणाऱ्या ज्ञानी व्यक्तींच्या मेळाव्यात सनत कुमारांच्या शब्दांना खूप महत्त्व होते. त्यांनी राजकुमार वैन्याची बाजू घेतली आणि घोषित केले की तो खरोखर सर्वात महान पुरुष आहे आणि देवांशी तुलना करण्यास योग्य आहे. या निर्णयामुळे अतिशय आनंदित झालेल्या राजकुमार वैन्याने अत्रीला 1,00,000 सोन्याची नाणी आणि 10 भरारी सोन्याची भरघोस भेट दिली. अत्रीने ही भेटवस्तू सद्गुणीपणे स्वीकारली, कोणत्याही प्रामाणिकपणाचा भंग न करता, आणि ती संपत्ती आपल्या मुलांमध्ये वाटून घेण्यासाठी घरी परतला. त्याच्या भौतिक इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो तपश्चर्या करण्याचा आणि अधिक आध्यात्मिक शक्ती जोपासण्याचा निर्धार करून जंगलाकडे निघाला. मार्कंडेय त्याची कथा संपवत असताना ज्ञानी व्यक्तीचा मेळावा चिंतनशील शांततेत बसला आणि प्राचीन ऋषीच्या काळातील शहाणपणावर प्रतिबिंबित झाला. अत्रीच्या प्रवासाची कथा ही एक आठवण म्हणून काम करते की खरी महानता भौतिक संपत्तीमध्ये नाही, तर शहाणपण, सद्गुण आणि आत्मशिस्तीच्या संवर्धनामध्ये आहे. एका शांत आणि शांततापूर्ण वातावरणात मार्कंडेय ज्ञान आणि सदैवशीतेची देवी सरस्वती आणि एक ज्ञानी आणि विद्वान ब्राह्मण तार्क्ष
यांच्यातील महत्त्वपूर्ण संभाषणाचे वर्णन करत राहिला. पूज्य महिलेकडून शिकण्यास उत्सुक असलेले तार्क्ष आदराने तिच्याकडे जात असताना हे दृश्य उलगडत गेले. वैमनस्यपूर्ण शहरांचे विजेते महाकंडेय म्हणाला, सरस्वती सुद्धा त्या बुद्धिमान मुनी तर कशाच्या चौकशीत असे म्हणाली होती. तू तिचे शब्द ऐकतेस का सौम्य? स्मिताचे करून सरस्वती जिज्ञासू तर कशाशी तिची बुद्धी वाटून घेऊ लागली. त्याने तिला विचारले, उत्कृष्ट स्त्री पुरुषाने येथे सर्वात चांगली गोष्ट काय करावी आणि तो सर्वनांपासून विचलित होऊ नये म्हणून त्याने तसे वागावे. हे सुंदर स्त्री, मला हे सर्व सांगा जेणेकरून तुझ्या मार्गदर्शनाखाली मी सत्वनांपासून दूर जाऊ नये. तिने उत्तर द्यायला सुरुवात करताच सरस्वतीचे डोळे करुणेने चमकले. जो वेदांच्या अभ्यासात गुंतलेला आहे, ती म्हणाली, आणि पावित्र्य आणि संभावाने त्याच्या योग्य क्षेत्रात सर्वोच्च देवत्व जाणतो, आकाशीय प्रदेशांवर चरतो आणि अमर लोकांबरोबर सर्वोच्च आनंद प्राप्त करतो. तिच्या शब्दाने एका क्षेत्राचे स्पष्ट चित्र रेखाटले, जिथे पवित्र तलाव सोन्याच्या आत्म्यासारखे चमकले होते. त्यांचे किनारे समाधानाने राहणाऱ्या धर्मनिष्ठ माणसाने सुशोभित केले होते. ती बोलत असताना सरस्वतीने आध्यात्मिक वाढीची रहस्य उघड केली. जो गाय ब्राह्मणांना देतो तो सर्वोच्च प्रदेश प्राप्त करतो. बैल देऊन तो सौर प्रदेशात पोहोचतो. चंद्र जगाला मिळणारे कपडे देऊन आणि सोने देऊन तो अमरत्व प्राप्त करतो. तिच्या शब्दांनी निस्वार्थ कृतींचे महत्त्व अधोरेखित केले, जे मरणोत्तर जीवनात एखाद्याचा दर्जा उंचावू शकते. तर कशाने जाक्षपूर्वक ऐकले, त्याचे डोळे आश्चर्याने गुंग झाले. त्याने सरस्वतीला वेदांमध्ये अंतर्भूत केलेल्या पवित्र अग्नीच्या बहालीसाठीच्या नियमाबद्दल तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. हळुवारपणे मान लावून ती या प्राचीन परंपरेची गुंतागुंत समजावून सांगू लागली. हे तर कशा? ती म्हणाली, 7 वर्ष पवित्र अग्नीला अर्पण करण्यात सातत्य ठेवणारा सद्गुणी माणूस त्याच्या स्वतःच्या कृतीमुळे 7 पिढ्यावर आणि खाली पवित्र होतो. माकडे आणि हे संभाषण सांगणे संपवल्यानंतर आदरभावाने वातावरण घडले. स्वतःना निस्वार्थ कृतीचे महत्त्व, आध्यात्मिक वाढ आणि पवित्र परंपरांची देखभाल याबद्दल सखोल समज होती. दूरच्या काळात पांडूचा शहाणा मुलगा युधिष्ठिराने पूज्य ब्राह्मण मार्कंडेय याचा सल्ला मागितला. काळाची उत्सुकता वयोवस्वत मनू या शक्तिशाली आणि नीतिमान कशीच्या आख्यायिकेने वाढली. जो स्वतः ब्रह्माच्या गौरवीच्या बरोबरीचा होता. वासनांचा मुलगा मनू एका पायावर उभा राहिला आणि हात वर करून विसाला. जुजुबेच्या जंगलात 10,000 वर्षे कठोर तपश्चर्या कशी केली याचे वर्णन करत मार्कंडेयाने आपली कथा सुरू केली. त्याचे डोके झुकले, डोळे खंबीरपणे पुढे टेकले. त्याने अकल्पनीय कष्ट सहन केले, तरीही तो त्याच्या भक्तीत अविचल राहिला. म्हणून जेव्हा ध्यानधारणेत बसला तेव्हा एक लहानसा मासा भीतीपोटी त्याच्या जवळ पोहायला आला. त्या माशाला पाण्यात फिरणाऱ्या मोठ्या शिकारी प्राण्यांपासून वाचवण्याची विनंती मनूकडे केली. करुणेने प्रेरित होऊन मनूने हळूच त्याच्या पाण्याने भरलेल्या घरातून मासे तुडले आणि ते मातीच्या भांड्यात ठेवले. जसजसा वेळ जात होता तसच ते मासे आश्चर्यकारक गतीने वाढत गेले. लवकरच ते कंटेनरपेक्षा जास्त वाढत गेले. मासे, जो आता एक बहुरूपी प्राणी होता, त्याने मनूला नवीन घर शोधण्याची विनंती केली. मनूने सौम्य हाताने मासे एका मोठ्या तलावात हलवले, परंतु ते देखील अपुरे ठरले. मासे गंगा नदीत नेण्यास सांगितले आणि अखेर समुद्राच्या विशाल विस्तारात नेले. प्रत्येक स्थलांतरानंतर मासे वाढतच गेले. त्याचा आकार आणि भव्यता विस्मयकारक होती. जेव्हा मनूने प्रेम आणि काळजीने माशांकडे लक्ष वेधले तेव्हा त्याला एक सखोल रहस्य उघड झाले. जर एका विनाशकारी पुराला सामोरे जाणार होते आणि जे त्याच्या सूचनांचे पालन करतील तेच वाचतील, त्या माझ्याने मनूला सर्व सृष्टीच्या बिया साठवून एक जहाज बांधण्याची आणि हिमावत पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर चढण्याची सूचना केली. म्हणून या कामाची प्रचंडता न जुमानता माशाच्या निर्देशानुसार विविध बिया गोळा करण्यासाठी निघाला. तो त्याच्या भव्य भांड्यात तशात पाणी ओलांडत असताना मासे पुन्हा दिसू लागले. त्याचे शरीर आता शिंगाने सुशोभित झाले होते. माशाने विश्वासघातकी लाटांमधून जहाज ओढले आणि मनू आणि 7 ऋषींना सुरक्षिततेकडे नेले. शेवटी जेव्हा पुराचे पाणी ओसरले तेव्हा मासे त्यांचे शेवटचे शब्द बोलले, मी ब्रह्मा आहे, सर्व प्राण्यांचा स्वामी. मी तुम्हाला विनाशापासून वाचवण्यासाठी ठेव धारण केले आहे. वयोवस्वत मनू एक नवीन जग निर्माण करेल, भ्रमाच्या पकडापासून मुक्त होईल. त्या गूढ शब्दांसह मासे नाहीसे झाले. मनूला त्याचे नशीब पूर्ण करण्यासाठी सोडले. माझ्याची आख्यायिका उलगडत असताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे हृदय आश्चर्याने आणि विस्मयाने भरले. मार्कंडेयाने आपली कथा संपवली.
या कथेत श्रोत्याच्या आत्म्याला शुद्ध करण्याची, त्यांना आनंद, समृद्धी आणि स्वर्गात स्थान देण्याची शक्ती आहे यावर जोर दिला. सूर्य हस्तिनापूरच्या राजावर मावळत होता. अंगणात जमलेल्या सभेला एक उबदार नारिंगी चमक देत होता. राजा युधिष्ठिर, त्याचे डोळे आश्चर्य आणि कुतूहलाने भरलेले, आदरणीय ऋषी मार्कंडेय याच्याकडे वळला. हे महान मुनी तो म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुजून, तुम्ही अगणित युगांपर्यंत जगला आहात. संस्कृतींचा उदय आणि पतन, ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू पाहत आहात. तुम्ही ज्ञानाचा खजिना आहात, शाश्वत सत्यांचे जिवंत मूर्त स्वरूप आहात. मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या बुद्धीला माझ्याबरोबर सामायिक करा, जेणेकरून मी विश्वाची रहस्य समजून घेऊ शकेन. मार्कंडेयचे डोळे एका स्पष्ट रात्री ताऱ्यांसारखे चमकले, जेव्हा त्याने सर्व अस्तित्वाला जन्म देणारे आत्म अस्तित्व आदिम शक्तीच्या आदराने आपले डोके झुकवले. हा जनार्दन, त्याने सुरुवात केली. भय आणि श्रद्धेने भरलेला त्याचा आवाज सर्वांचा निर्माता, आत्मा आणि सर्व गोष्टींचा निर्माता, महान प्रेरक आहे. तो वेळ आणि जागेच्या पलीकडे आहे, आकलन आणि वर्णनाच्या पलीकडे आहे. त्याचे ज्ञान अनंत आहे, सर्व देवांच्या एकत्रित ज्ञानापेक्षा मोठे आहे. मार्कंडेय बोलत असताना राजाचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. त्याला जे सांगितले जात होते त्याची विशालता समजून घेण्यासाठी त्याचे मन धडपडत होते. ऋषी पुढे म्हणाले, सुरुवातीला 4 युग होते, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. प्रत्येक युगाचा स्वतःचा कालावधी, स्वतःची वैशिष्ट्ये होती. कृतयुगात पुरुष हजारो वर्ष जगले. त्यांचे शरीर मजबूत आणि निरोगी होते. ते तपश्चर्या करत असत, वेदांचा अभ्यास करत आणि भक्तीसह यज्ञ करत. परंतु जसजसे युग जात गेले तसच गोष्टी बदलत गेल्या. पुरुष अल्पायुषी, सामर्थ्य, ऊर्जा आणि पराक्रमात कमकुवत होत गेलेल्याने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या मनाची प्रश्नांशी धावपळ सुरू झाली. मार्कंडेयच्या शब्दाने अधोक्ती होत असलेल्या जगाचे स्पष्ट चित्र रेखाटले, जिथे माणसांनी त्यांचा उद्देश, दैवी संबंध गमावला होता. कलियुगामध्ये ऋषी पुढे म्हणाले, लोकांना बोलण्यात खोटेपणाचे व्यसन लागते. यज्ञ आणि भेटवस्तू मुख्याध्यापकांऐवजी प्रतिनिधींकडून दिल्या जातात. ब्राह्मण शूद्रांसाठी राखीव असलेली कृत्ये करतात, तर शूद्र धार्मिक कृत्ये करतात. जगाचा मार्ग तुटून जातो. जेव्हा मार्कंडेय बोलत होता तेव्हा सभेमध्ये भीतीची भावना पसरली. राजाचे डोळे चिंतेने भारावून गेले, त्याचे हृदय तीव्र दुःखाने भरले. त्याला माहित होते की मार्कंडेय ज्या चिन्हाबद्दल बोलत होता ते खरोखरच वैश्विक विनाशाचे, एका युगाच्या समाप्तीचे आणि नवीन युगाच्या प्रारंभाचे संकेत होते. ऋषींचे शब्द हवेत एखाद्या आव्हानासारखे, कृतीसाठीच्या आव्हानासारखे लटकर होते. राजाला त्याच्यावर जबाबदारीची भावना, प्राचीन परंपरा जतन करण्याची कर्तव्याची भावना, त्याच्या पूर्वजांची मुले टिकून ठेवण्याची भावना जाणवली. त्याला माहित होते की त्याच्याकडे बरेच काही आहे. शात भूप्रदेशावर सूर्य क्वचितच उगवला होता. जेव्हा मार्कंडेय शात स्वरात बोलू लागला, देवता मला म्हणाली, हे ब्राह्मण, देवही मला खरोखर ओळखत नाही, पण माझ्या उपस्थितीमुळे तू संतुष्ट झालास म्हणून मी तुला सांगेन की मी विश्वाची निर्मिती कशी केली. जसे ते बोलत होते तसंच त्यांचे डोळे काळाच्या खोलवर डोकावत होते. प्राचीन काळी मी या पाण्याला नाराब म्हणत असे आणि ते नेहमीच माझे घर असल्यामुळे मला राहीन कसे नाव देण्यात आले. त्याचा आवाज अधिक तीव्र झाला आणि त्याचे शब्द एक सौम्य वारा बनले, ज्याने जवळच्या झाडांच्या पानांना झोडपून काढलेली सर्व गोष्टींचा स्रोत आहे, शाश्वत, अपरिवर्तनीय. तो पुढे म्हणाला, मी सर्व अस्तित्व निर्माण केले आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्याचा नाशी करेन. मार्कंडेय त्याच्या विविध रूपांबद्दल आणि नावाबद्दल बोलत असताना त्याचे डोळे चमकताना दिसत होते. विष्णू, ब्रह्मा, चक्र, वैश्वनियम, शिव, सोम, कश्यप, प्रत्येक जण त्याच्या अनंत अस्तित्वाचा एक पैलू आहे. जसे ते बोलत होते तसतशी त्यांच्या सभोवतांची हवा चमकू लागली आणि त्यांच्या डोळ्यांसमोर वास्तवाचे जाळे उघडलेले दिसत होते. मी सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात जळणारी ज्योत आहे, मार्कंडेय म्हणाला. त्याचा आवाज आता मोहत चालला आहे. मी सूर्य, चंद्र, तारे आहे, जे सर्व माझ्या विशाल विस्तारात फक्त लहान चिळकांडे आहेत. तो थांबला आणि त्यांच्यात एक क्षण शांतता पसरली. मग सौम्य स्मिताशकत तो पुढे म्हणाला, आणि म्हणून हे ब्राह्मण, मी तुम्हाला विश्वाची रहस्य उघड केली आहेत. जाणून घ्या की सत्य, दानधर्म, तपश्चर्या आणि सर्व प्राण्यांबद्दलच्या निरुपद्रवीपणामुळे लोकांना जे काही मिळते ते सर्व माझ्या व्यवस्थेमुळे आहे. मार्कंडेयाने बोलणे संपवल्यानंतर हवा त्याच्या नेहमीच्या शांतते परत स्थिरावलेली दिसत होती. झाडे पुन्हा एकदा उंच उभी होती. त्यांची पाने सौम्य वाऱ्यामध्ये हळुवारपणे झपाटलेली होती.
पण एका क्षणासाठी एक आश्चर्यकारक भावना होती जी रेंगाळली. एक भावना की वास्तविकतेचे जाळीच त्यांच्या पुढे प्रकट झाले होते. महाकंडेचे डोळे दुष्टाईच्या संकेताने चमकले आणि ते पुढे म्हणाले, आणि म्हणून हे ब्राह्मण, तुम्हाला हे माहीत असलेच पाहिजे की जेव्हा सद्गुण आणि नैतिकता कमी होते आणि पाप आणि अनैतिकता वाढते, तेव्हा मी स्वतःला नवीन रूपांमध्ये निर्माण करतो आणि तेव्हाच मी सर्व वाईट गोष्टींचा नाश करून शांतता पुनर्संचयित करण्यासाठी सद्गुणी पुरुषांच्या कुटुंबात माझा जन्म घेतो. जसा सूर्य आकाशात चढाई करत राहिला तसंच हे मार्कंडेचे शब्द एखाद्या सौम्य धुक्यासारखे नाहीसे होत गेले. पण एक गोष्ट स्पष्ट होती, देवतेने त्यांना त्याच्या अनंत अस्तित्वाची रहस्य उघड केली होती आणि तो एक प्रकटीकरण होता जो त्यांच्याबरोबर कायम राहील. त्यांच्यातील शांतता आता अधिक घट्ट होत गेली, जणू काही विश्वाचे वजनच संतुलनात काढले आहे. आणि तरी संध्याकाळच्या वेळी कुंतीचा शहाणा मुलगा युधिष्ठिराने भृगूच्या वंशाचा आदरणीय ऋषी मार्कंडेय याचा सल्ला मागितला. युगाच्या भव्य चक्रातील निर्मिती आणि विनाशाची रहस्य त्याच्यासमोर सामायिक करणाऱ्या मुनीच्या कथांमुळे राजाची उत्सुकता वाढली. ते एका शांत टेकडीवर एकत्र बसले असताना त्यांच्या भोवती पानांची सौम्य सरमिसळ आणि पक्ष्यांच्या गोड दाण्याने वेढलेले असताना युधिष्ठिराने मार्कंडेयाला खाली युगाची एक रहस्य उलगडण्यास सांगितले. जेव्हा त्याने आपले प्रवचन सुरू केले तेव्हा अशीचे डोळे सखोल समजुतीने चमकले. शब्दाची एक चित्र पिकविली जी जगाच्या अंधारात उतरण्याचे एक स्पष्ट चित्र चित्रित करे. मार्कंडेय म्हणाले, कृताच्या युगात सर्व काही शुद्ध आणि निर्दोष होते. चार मजबूत पाय असलेल्या बैलासारखी नैतिकता उंच होती. जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये त्याची उपस्थिती जाणवली. परंतु जसजसे आपण त्रेतायुगात प्रवेश केला तसंच पापाने पकड घेतली आणि नैतिकतेने एक पाय गमावला, ज्यामुळे तो उर्वरित 3 स्तंभांवर अडखळत. युगात पाप आणि नैतिकता एकमेकांशी गुंफलेली होती. प्रत्येकजण दुसऱ्याला आधार देत होता, परंतु प्रभावी नव्हता. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यासारखेच मार्कंडेयचे शब्द एखाद्या कुजबुजणाऱ्या गुपितासारखे हवेत लटकत राहिले व पुढे म्हणाले, खाली युगात नैतिकता केवळ त्याच्या पूर्वीच्या आत्म्याच्या सावलीत कमी होईल. फक्त एक पाय शिल्लक राहील. पाप आणि फसवणुकीच्या प्रचंड लाटांमध्ये ती आपली उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करे. मार्कंडेय बोलत असताना त्याच्या आवाजाने युधिष्ठिरच्या मनात जिवंत प्रतिमा रंगवल्या. त्याने अशा जगाची कल्पना केली जिथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे सर्व अंधाराला बळी पडतील, त्यांचे सद्गुण संकुचित होतील आणि तपश्चर्या आणि सत्यापासून दूर जातील. एकेकाळी सन्मानी संस्कार आणि बलिदानाच्या प्रथा लोक आणि अज्ञानाला मार्ग दाखवतील. या निर्जन प्रदेशात लोक मासे आणि दूध बकऱ्या आणि मेंढ्यांवर जगायचे कारण काही नामशेष होतील. ते सकल जमिनीत नांगरणी करतील, नांगर काढण्यासाठी आणि ओझे उचलण्यासाठी लहान वासरांना कामावर ठेवतील. मुले त्यांच्या वडिलांना आणि वडिलांना त्यांच्या मुलांना मारतील. अत्याचाराला तोंड न देता जग लिच्छ व तणुकीने भरलेले असेल. कल्पना, समारंभ आणि त्या संपतील आणि आनंद नाहीसा होईल. मार्कंडेयची कथा जशी उलगडत गेली तसंच युधिष्ठिराने एक असे भविष्य पाहिले जेथे अज्ञान आणि अहंकारामुळे आंधळे झालेले राजे एकमेकांचा जीव घेण्यासाठी एकमेकांना आव्हान देत असत. क्षत्रिय पृथ्वीचे काटे बनले, दये किंवा करुणेविनास शिक्षा देत. स्त्रिया स्वतःचे स्वामी निवडत आणि उजवा हात टाळांना फसवतो. शिवच्या शब्दांनी अशा जगाचे चित्र रेखाटले जेथे माणसे एकमेकांवर विश्वास ठेवणे बंद करतील आणि लोभ आणि मूर्खपणा सर्वोच्च असेल. पाप वाढेल तर सद्गुण कमी होतील आणि नाहीसे होतील. दूरच्या भूतकाळात मार्कंडेय नावाचा एक महान ऋषी चिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याचे डोळे काळाच्या खोलवर टकलावून पाहत होते. तो बोलू लागला. त्याच्या आवाजात कथाची एक चित्रफीत विली गेली होती जी परिचित आणि अज्ञात अशा दोन्ही क्षेत्रांना ऐकणाऱ्या सर्वांना वाहून नेऊ शकत होती. की तो म्हणाला, पराक्रमी अवतार या जगाला इतक्या काळापासून ग्रासलेल्या अंधाराचा अंत गळून आणेल. दैवी सामर्थ्याने तो चोर आणि दरोडेखोरांना पराभूत करेल. भूमीवर सुव्यवस्था आणि धार्मिकता पुनर्संचयित करेल. मार्कंडेयच्या शब्दाने कल्कीच्या विजयाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. महान घोड्याचा बळी जिथे पृथ्वी ब्राह्मणांना भेट म्हणून दिली जाईल. भ्रष्टाचार आणि पापापासून मुक्त एका नवी युगाची स्थापना. जसं कल्की पृथ्वीवर फिरत होता तसतशी त्याची आख्यायिका वाढत गेली. जगाच्या कालकोपऱ्यातून लोक त्याला पाहण्यासाठी, त्याच्या सद्गुणांचा आनंद लुटण्यासाठी येत होते.
ब्राह्मणे जे ज्ञानाचे आदरणीय पालक होते ते त्याच्या उदाहरणाने प्रेरित झाले आणि त्यांनीही त्याच्या वर्तनाचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी दुष्टांचे अवशेष नष्ट केले. त्यांचे ओरडणे संपूर्ण देशात प्रतिध्वनित झाले, कारण त्यांनी चोर आणि दरोडेखोरांना उखडून टाकले. पापावर विजय मिळवल्याने आणि सद्गुणांवर विजय मिळवल्याने पृथ्वीवर एक नवीन युग सुरू झाले. कृतयुगाची सुरुवात झाली होती. अतुलनीय समृद्धी आणि शांतीचे युग सुरू झाले होते. चैतन्यमय रमणांनी फुललेली उद्याने, बलिदानाची संयुगे पुन्हा बांधली गेली आणि शैक्षणिक केंद्रे भरभराटीला आली. आता ज्ञानाच्या बंधनातून मुक्त झालेले ब्राह्मण बुद्धीचे स्तंभ बनले, जे मानवतेला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करत होते. सत्य आणि दान धर्म सर्वोच्च असलेल्या जगाचे चित्र रेखाटत मार्कंडेची कथा पुढे सरकत राहिली. या काळातील लोक एकमेकांशी सुसंवाद साधत राहत होते. त्यांची अंतःकरणे करुणा आणि दयाळूपणे भरलेली होती. पृथ्वीवरील शासक न्यायाने राज्य करत होते. त्यांच्या प्रजेची त्यांच्या शुद्ध नेतृत्वाखाली भरभराट होत होती. मार्कंडेयाने आपली कथा संपवल्यावर कुर्सा शहाणा राजा युधिष्ठिर त्याच्याकडे एक प्रश्न घेऊन वळला. हे महान कशी मी माझ्या लोकांचे संरक्षण कसे करू शकतो? मी कोणत्या आचारसंहितेचे अनुसरण करावे? मार्कंडेचा प्रतिसाद उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता. शांत आणि आश्वासक, दयाळू व्हा, सर्व प्राण्यांच्या भल्यासाठी समर्पित व्हा. तो म्हणाला, कोणावरही प्रेम करू नका, कोणाचा तिरस्कार करू नका, प्रामाणिकपणे बोला, नम्र व्हा आणि नेहमी आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे हृदय आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने भरले होते. त्याला माहीत होते की मार्कंडेचे शब्द केवळ सल्ला नव्हे तर कृतीचे आवाहन गाजा म्हणून त्याच्या पुढे असलेल्या कर्तव्यांची आठवण करून देणारे होते. आणि म्हणून उद्देश आणि दृढनिश्चयाने त्याने ऋषींनी ठरवलेल्या मार्गाचे अनुसरण करण्याची शपथ घेतली. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला सभेला एक उदार चमक देत मार्कंडेचे शब्द त्यांच्या अंतःकरणात गुंजत राहिले. एका हिरणागार जंगलात राजा परीक्षित इशुको राजघराण्यातील एक पराक्रमी शासक घोड्यावर एकटाच स्वार होऊन हरणांचा पाठलाग करत होता. त्याचा थकवा आणि भूक त्याला एक अशा तलावाकडे घेऊन गेली, जिथे त्याने स्वतःला आणि त्याच्या घोड्याला ताजेतवाने केले. जेव्हा तो तलावाच्या बाजूला बसला तेव्हा जवळच्या पहिल्या गोळा केलेल्या फुलांच्या गोड सुरांनी तो मंत्रमुग्ध झाला. राजाने तिच्या जवळ येऊन तिची ओळख आणि उत्पत्ती याबद्दल विचारले. त्या मुलीने उत्तर दिले की ती फक्त कुमारी आहे, परंतु एका अटीवर राजाची पत्नी होण्यास तयार झाली की तो तिला कधी पाणी दाखवणार नाही. परीक्षितने ही प्रतिज्ञा स्वीकारली आणि एकत्र आनंदाचे क्षण व्यतीत तिच्याशी लग्न केले. तथापि जसा वेळ जात होता तसंच त्याचे सैन्य घटनास्थळी पोहोचले आणि सम्राट त्याच्या नवीन वधूसह त्याच्या राजधानीत परतला. तरीही तो मायावी राहिला. तिच्याबरोबर खाजगी निवासस्थानात स्वतःला बंद करून घेतला. त्यांच्या एकाकीपणामुळे चिंतित झालेल्या मुख्यमंत्र्याने जवळचे कृत्रिम जंगल तयार केले, ज्यात गोड पाण्याने भरलेल्या निर्जन टाकीचा समावेश होता. राजाला या जंगलात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जिथे त्याने आणि त्याच्या प्रिय पत्नीने एकत्र काही सुखद क्षण घालवले. जेव्हा ते माधवीच्या वेलांच्या भांड्याखाली बसले होते तेव्हा राजाने तिला तलावाच्या पाण्यात बुडण्यास सांगितले, परंतु तो निराश झाला की ती पृष्ठभागाखाली गायब झाली, ज्यामुळे तो वेडा झाला आणि तिला शोधत राहिला. निराश होऊन परीक्षितने टाकीचे पाणी काढून टाकण्याचे आदेश दिले. फक्त त्याच्या तोंडाजवळ एक बेडूक बसलेला आढळला. त्याचा राग भडकला आणि त्याने निर्णय घेतला की त्याच्या राज्यातील सर्व बेडकांची खंडणी म्हणून कत्तल केली जाईल. जो कोणी त्याच्याबरोबर भेट मागत असेल त्याने अर्पण म्हणून मृत बेडूक आणणे आवश्यक आहे. घाबरलेल्या बेडूकांनी त्यांचा राजा आयु याच्यापुढे त्यांची दुर्दशा दर्शवली, ज्याने तपस्वीचे रूप धारण केले आणि परीक्षितकडे गेला. त्याने गाजाला निष्पाप बेडूक सोडण्याची विनंती केली. असा इशारा दिला की त्याच्या क्रोधामुळे अज्ञानाने ग्रासलेल्या लोकांची समृद्धी आणि आध्यात्मिक योग्यता कमी होईल. तथापि आपल्या प्रिय पत्नीला गमावल्याबद्दल परीक्षेच्या दुःखाने त्याचा निर्णय स्पष्ट झाला आणि त्याने बेडूकांना ठार मारण्याची शपथ घेतली. स्वतःला बेडकांचा राजा म्हणून उघड केले आणि स्पष्ट केले की सुशोभना ही मुलगी खरोखरच त्याची मुलगी होती, जिचा आपल्या असत्य स्वभावाने राजांना फसवण्याचा इतिहास होता. सम्राट परीक्षितने आईने आपल्या मुलीला त्याच्याकडे सोपवण्याची मागणी केली, जी बेडूक राजाने अनिच्छेने केलेले. जसे दिवस जात गेले तसंच परीक्षित सुशोभनाच्या सहचर गुणांवर मोहित झाला आणि त्याला वाटले की त्याने तिन्ही जग जिंकले आहेत. तो आदराने आईच्या पुढे झुकला आणि कृतज्ञता व्यक्त केली. बेडूक राजा आपल्या मुलीची परवानगी घेऊन राजघराण्याचे भविष्य
घडवणारा वारसा मागे सोडून आपल्या राज्यात परतला. अनेक वर्षानंतर परीक्षितला सुशोभनापासून 3 मुलगे झाले सलाडाला आणि वाला. जसजसा तो मोठा होत गेला आणि तपश्चर्येसाठी अधिक समर्पित होत गेला, तसंच त्याने आपल्या ज्येष्ठाला जन्म दिला. एका शांत वातावरणात पारांची सौम्य सरमिसळ आणि पक्ष्यांच्या सुखदायक गाण्याने वेढलेले ऋषी ब्राह्मण आणि नीतिमान राजा युधिष्ठिर महाकंडेच्या भोवती जमले. त्यांनी 100 वर्षे जगलेल्या वाका या शाही गोष्टींच्या विलक्षण जीवनाबद्दल चौकशी केली. महाकंडे जाणूनबुजून हसला. त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. वाका खरोखरच एक महान तपस्वी आहे, त्याने सुरुवात केली. पण मी तुम्हाला वाका आणि वळाचा वध करणारा इंद्र यांच्यातील चकमकीबद्दल सांगेन, ज्यामुळे अमर जीवनाचे सुख आणि दुःख प्रकट होईल. महाकंडे बोलत असताना हे दृश्य समुद्राजवळच्या हिरव्यागार आश्रयस्थानाकडे वळले, जिथे वाका निसर्गाशी सुसंवाद साधत राहत होता. या आशीर्वादित ठिकाणी सूर्य चमकला. हिरव्यागार भूप्रदेशावर एक उबदार चमक दाखवली. इंद्र त्याच्या भव्य हत्ती ऐरावतच्या वर बसून वरून त्याच्या राज्याचे सर्वेक्षण करत होता. त्याचे डोळे भरभराटीच्या शहरांवर आणि गावांवर फिरत होते, जिथे लोक शांतता आणि समृद्धीमध्ये राहत होते. वाकाच्या आश्रमाकडे पाहत असताना इंद्र पृथ्वीवर उतरला. त्याची पावले मुख गवतावर सौम्य होती. दैविक शासकाची उपस्थिती लक्षात घेऊन कशी सदैने उभे राहिले. त्याने इंद्राला विनम्र अर्पण करून स्वागत केले. त्याचे पाय धुण्यासाठी पाणी बसण्यासाठी गालिचा आणि पारंपरिक अर्घ्य फळे आणि मुळेवाकाच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या इंद्राने त्याला अमर जीवनातील दुःखाबद्दल विचारले. मला सांगा हे पापरित मुनी, तो म्हणाला, जे कायमचे जगतात त्यांना कोणते दुःख सहन करावे लागते? समत व्यक्तींबरोबरचे जीवन प्रियजनांपासून वेगळे राहणे आणि दुष्टांशी सांगड घालणे या आपल्याला भेडसावणाऱ्या काही अडचणी आहेत. मुले आणि बायका, नातेवाईक आणि मित्रांचा मृत्यू आणि इतरांवर अवलंबून राहणे यामुळे आपल्याला खूप वेदना होतात. असे उत्तर देताना वाकाची अभिव्यक्ती उदास झालेला का बोलत असताना त्याच्या शब्दांनी संपत्तीपासून वंचित असलेल्या माणसांच्या प्रतिमा साकारल्या, ज्यांच्याकडे तो आहे त्यांनी अपमान केला. कुटुंबे प्रतिष्ठा वाढवत आहेत किंवा त्यातून खाली पडत आहेत. संबंध आणि मतभेद, सर्व अंतहीन विरोधाभास जे जीवनात उद्भवले, देव असून गंधर्व, पुरुष, साप आणि राक्षसांना भोगावे लागणारे संकट आणि उलट्या अगणित आहे. वाका म्हणाला, विद्वान आणि ज्ञानी लोक अनेकदा द्वर भोगतात, तर मूर्ख आणि अज्ञानी आनंद करतात. इंद्राची उत्सुकता वाढली. त्याने वाकाला अमर जीवनाचा आनंद प्रकट करण्यास सांगितल्याविषयी पुन्हा हसला. त्याचे डोळे समजूतदारपणाने चमकले. रे इंद्र, जर कोणी पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी स्वतःच्या घरात साध्या भाज्या शिलवल्या तर यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. तो म्हणाला, स्वतःच्या प्रयत्नातून कमावणे, खाणे, इतरांवर अवलंबून न राहणे ही उदात्त आत्म्याची खूण आहे. आणि जेव्हा एखादा ब्राह्मण पाहुण्यांची सेवा करून आणि त्याला अन्न अर्पण करून खातो. पांडवांच्या पुत्रांच्या उपस्थितीत ऋषी मार्कंडेय राजघराण्यातील क्षत्रियांच्या महात्म्याबद्दल बोलू लागले. ज्ञानी ऋषींचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्यात त्यांच्याबरोबर प्राचीन ज्ञानाचे कुजबुज होते. मार्कंडेची कथा भूतकाळात घडते, जेव्हा राजे सन्मानाने पृथ्वीवर फिरत असत. ते राजघराण्यातील एक पराक्रमी शासक राजा सोत्राबद्दल बोलत होते, ज्याने महान ऋषींना आदरांजली वाहिली होती. जेव्हा तो आपल्या राज्यात परत जात होता, तेव्हा त्याला त्याच्या रथावर भव्यपणे बसलेला कुशिनाराचा मुलगा शिवी हा दुसरा राजा भेटला. दोघेही राजे ज्यांचा स्वतःच्या सद्गुणांवर अभिमान आणि आत्मविश्वास होता, ते एकमेकांच्या समोर उभे राहिले. हार मानायला तयार नव्हते. त्यांचे डोळे एकामुख आव्हानात बंद झाले. जणू जगाचे भवितव्य कोण प्रथम मार्ग देईल यावर अवलंबून आहे. वाद सुटण्यापूर्वीच्या शांततेसारखे वातावरण तणावाने दाट झाले होते. तेवढ्यात नारददिव्य ऋषी दृश्यात प्रकट झाले. त्यांची उपस्थिती ढगातून सूर्यप्रकाशाच्या किरणांसारखी. त्यांनी 2 राजांमधील संघर्ष पाहिला आणि त्यांना शरण येण्यास, त्यांनी दिलेल्या जिद्दीच्या नकाराबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले. प्रत्येक राजाला प्रत्येक बाबतीत समान असल्याची खात्री पटली. त्यांनी नारदांच्या हस्तक्षेपाचा निषेध केला. नारद सौम्य स्मिताशाने 3 पवित्र श्लोकांचे पठण करू लागला. त्याचे शब्द मलासारखी शहाणपणाने झिरपू लागले. जो दुष्ट आहे तो नम्र लोकांशीही दुष्टपणे वागतो, त्याने घोषित केले. पण जो प्रामाणिक आहे तो प्रामाणिकपणे अगदी अप्रामाणिक लोकांशीही वागतो. राजे लक्षपूर्वक ऐकत होते. त्याचे चेहरे समजूतदारपणाने चमकत होते. शीचे शब्द विश्वाची रहस्य उघडणाऱ्या कुलुपात वळणाऱ्या चावीसारखे होते.
त्यांनी हे उघड केले की खरी महानता शारीरिक शक्ती किंवा भौतिक संपत्तीमध्ये नाही, तर चारित्र्य आणि सद्गुणांमध्ये आहे. नाद बोलत राहिले. त्यांचा आवाज प्राचीन शहाणपणाचे चित्र विणत होता. एखाद्याने दयाळूपणे सत्याने असत्य क्षमा करून दुष्ट कृत्यांचा माणूस आणि प्रामाणिकपणे अप्रामाणिक व्यक्तीवर विजय मिळवला पाहिजे. नादाने बोलले. संपवल्यावर दोन्ही राजांनी एकमेकांकडे नवीन समज घेऊन पाहिले. त्यांना दिसले की ते सर्व बाबतीत समान नाहीत, तर शिवीची चांगुलपणा ही स्तोत्रापेक्षा मोठी आहे. विनम्रतेने आणि कृतज्ञतेने राजा स्तोत्राने शिवीच्या रथाभोवती फिरून त्याच्या असंख्य कामगिरीची आणि सद्गुणांची प्रशंसा केली. त्यानंतर त्याने राजाला मार्ग दिला आणि त्याला त्याचा प्रवास पुढे चालू दिला. दोन्ही राजे वेगळे होत असताना त्यांच्या शब्दामुळे त्यांच्यात सखोल समज निर्माण झाली आहे हे जाणून नारद समाधानाने हसले. आणि म्हणून मार्तंडे पांडवांच्या पुत्रांना सन्मान, सचोटी आणि करुणा असलेल्यांमध्ये वसलेल्या आशीर्वादाबद्दल सांगत राजपुत्र क्षत्रियांच्या महानतेबद्दल बोलत राहिले. नहुषाचा मुलगा ययातीच्या राज्यात हालचालींच्या आवाजाने हवा जिवंत होती. नागरिक त्यांच्या दैनंदिन व्यवसायाबद्दल धडपडत असताना सूर्य गजबजलेल्या रस्त्यांवर कोसळला. राजा ययाती त्याच्या सिंहासनावर बसला, ज्याच्या भोवती त्याने संरक्षण आणि सेवा करण्याची शपथ घेतलेल्या लोकांनी एक भव्य व्यक्तिमत्व गेले होते. जेव्हा तो आपल्या प्रजेच्या उपासनेचा आनंद लुटत होता, तेव्हा एक ब्राह्मण शांत निर्धाराने त्याच्या जवळ आला. राजाची नजर त्या पवित्र मनुष्याच्या नजरेत पडली आणि त्याला ब्राह्मणाच्या शब्दांचा भार जाणवला. हे राजा, पुजारीने सुरुवात केली. त्याचा आवाज कमी झाला आणि मापे, मी माझ्या पूज्य गुरुच्या वतीने तुमच्याकडे आलो आहे. मी त्याच्या उदरनिर्वाहासाठी संपत्ती मागतो. राजाचे हावभाव विचारशील झाले. त्याने विनंतीचा विचार करताच त्याचे डोळे आकुंचन पावले. त्याने ब्राह्मणाला जवळून इशारा केला. त्याचा हात त्याला मोकळेपणाने बोलण्यासाठी इशारा देत होता. पुढे जाण्यापूर्वी पवित्र माणसाने एक दीर्घ श्वास घेतला. या जगात जेव्हा लोक भिक्षा मागतात, तेव्हा ते अनेकदा विचारणाऱ्यांचा तिरस्कार करतात. हे राजा, अशा परिस्थितीत तू कसा प्रतिसाद देशील हे मला जाणून घ्यायचे आहे. तुझ्या कृतींना कोणत्या भावना मार्गदर्शन करतील? राजाचा प्रतिसाद तात्काळ आणि प्रामाणिक होता. मी कधीही काही सोडण्याची बढाई मागत नाही, तो ठामपणे त्याच्या आवाजात म्हणाला. ज्या गोष्टी दिल्या जाऊ शकत नाही त्यांच्या विनंत्यांकडे मी लक्ष देत नाही, पण जेव्हा ज्या गोष्टी दिल्या जाऊ शकतात त्यांच्यासाठीच्या प्रार्थनांचा प्रश्न येतो, तेव्हा मी खुल्या मनाने ऐकतो आणि जेव्हा मी देतो तेव्हा मी आनंदाने भरून जातो. तो थांबला आणि उबदार स्मितहास्याने ब्राह्मणाचे निरीक्षण करीत म्हणाला, मला सांगा, पवित्र तू काय शोधत आहेस? ब्राह्मणाचे डोळे कृतज्ञतेने चमकले आणि त्याने उत्तर दिले, हे राजा, मी 1000 गुरा मागतो, एक अशी भेट जी माझ्या गुरुला टिकून ठेवेल आणि त्याला शांती देईल. राजाने दयाळूपणे मान डोलावली. त्याचा हा वरचढून शाही खजिनदाराला इशारा दिला. मला तकबेल्याकडे घेऊन जा, तो म्हणाला, आणि या पवित्र माणसासाठी आमची 1000 उत्तम गुरे तयार करा. ब्राह्मण ही मूल्यवान भेट घेऊन निघून जात असताना राजा या तीनचे विचार आतल्या आत वळले. त्याने अधारेचे स्वरूप आणि त्यातून त्याला मिळणाऱ्या आनंदाचा विचार केला. त्या क्षणी त्याला कळले की त्याच्या कृती एका सखोल तत्वाद्वारे मार्गदर्शित आहेत, ज्याने त्याला त्याच्या सभोवतालच्या जगाशी आणि ज्यांना त्याच्या मदतीची गरज आहे त्यांच्याशी जोडले आहे. राजाच्या आधाराची बातमी घेऊन ब्राह्मण आपल्या गुरुकडे परतला. राजा या तिच्या दयाळूपणाबद्दल कृतज्ञतेने त्यांची अंतकरणे भरून गेलेली. त्या 1000 गुरांच्या भेटवस्तूने ते एकत्र आनंदित झाले आणि जेव्हा पवित्र मनुष्याने राजाकडे पाहिले तेव्हा त्याला कळले की त्यांची भेट ही देणे आणि प्राप्त करण्याच्या परिवर्तनशील शक्तीची आठवण होती. ते बंधन जे केवळ संपत्ती किंवा भौतिक मालमत्तेच्या पलीकडे होते. सूर्य नुकताच वृषदर्भाच्या राज्यावर अस्त होऊ लागला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारीनी चमक दाखवली होती. व्यापाऱ्यांनी त्यांच्या वस्तू हलवण्याच्या आवाजाने आणि प्रशिक्षण मैदानातून तलवारीच्या टाळ्या वाजवण्याच्या आवाजाने हवा जिवंत झाली होती. या चैतन्यमय दिवसाच्या दरम्यान वैसान पायांचा मुलगा राजकुमार पूज्यगोशी मार्कंडेय यांच्याकडे गेला. मोठ्या कुतूहलाने त्याने मार्कंडेयला त्यांच्यात चाललेल्या शाही क्षत्रियांच्या कथा सांगण्यास सांगितले. मार्कंडेय हसला. त्याचे डोळे शतकानुशतके जुन्या कथांच्या भाराने चमकले. अरे माझ्या तरुण मित्रा, त्याने सुरुवात केली. वैष्णव आणि सेडुका नावाचे 2 राजे होते, जे दोघेही नैतिकता आणि युद्धावरील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध होते. मार्कंडेय बोलत असताना
राजकुमारच्या चेहऱ्यावर भीतीची भावना पसरली. या महान शासकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक होऊन तो झुकला. मार्कंडेय पुढे म्हणाला, सेदुकाला हे चांगले माहीत होते की वृषगर्भाने त्याच्या तारुण्यातून एक शपथ घेतली होती, ती म्हणजे तो ब्राह्मणांना केवळ सोने आणि चांदी भेट देईल. एके दिवशी वेदांचा अभ्यास पूर्ण करून एक विद्वान ब्राह्मण सेदुकच्या दरबारात आला. कोल धनुष्य घेऊन ब्राह्मणाने सेदुकाकडे 1000 घोड्यांच्या रूपात संपत्तीची याचना केली. परंतु सेदुकाला सहानुभूती असली तरी तो स्वतः ही विनंती पूर्ण करू शकला नाही. त्याने ब्राह्मणाला औषधाचा शोध घेण्याचे निर्देश दिले आणि स्पष्ट केले की त्याचा राजा सद्गुणांचा आदर्श आहे आणि तो इच्छित भेटवस्तू नक्कीच देईल. आशा आणि भीतीच्या मिश्रणासह ब्राह्मणाने वृषदर्भाच्या दरबारात प्रवेश केला. राजवाड्यात पोहोचल्यानंतर ब्राह्मणाने राजाला भेटण्याची विनंती केली. आपल्या शपथेबद्दलच्या अतूट बांधिलकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वृषदर्भाने सुरुवातीला ही विनंती नाकारली आणि या प्रक्रियेत ब्राह्मणाला चाबुकाने मारले. या अचानक आक्रमणामुळे आश्चर्यचकित झालेल्या ब्राह्मणाने विरोध केला. तू माझ्यावर असा हल्ला का करतोस? मी निर्दोष आहे. वृषदर्भाचे शब्द संतुलनात लटकत असताना वातावरण तणावाने भरलेले होते. त्याच्या कृतींचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा थांबला आणि हळूच बोलला, हे ब्राह्मण, तू जे मागतोस ते तुला देत नाहीस म्हणून त्याला शाप देतोस का? किंवा हे वर्तन ब्राह्मणासाठी योग्य आहे का? राजाच्या आत्मपरीक्षणाने चकित झालेल्या ब्राह्मणाने उत्तर दिले, हे राजांचा राजा, मला सेदुकाने तुझ्याकडे पाठवले होते. मी त्याची विनंती घेऊन आलो आहे. वृषदर्भाची अभिव्यक्ती दयाळू झाली आणि त्याने एक उपाय सुचवला. सकाळच्या विरामापूर्वी मला जे काही कर मिळेल ते मी तुला देईन. मी रिकाम्या हाताने चालवलेल्या माणसाला मी कसे पाठवू? राजकुमार जेव्हा मार्कंडेयाची कथा ऐकत होता तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. त्याने अशा राजाबद्दल कधीच ऐकले नव्हते जो प्राधान्य देतो. एका दूरच्या प्रदेशात उशिनाराचा मुलगा राजा शिवी त्याच्या सिंहासनावर बसला. त्याच्या लोकांनी त्याला वेढले. आकाश एका असामान्य दृश्याने भरलेले होते. ते कबूतर राजाच्या माडीवर पडला होता आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या एका उग्र बाजूकडून आश्रय मागत होता. राजाच्या बांधला उभा असलेला पुजारी सावधगिरीचे शब्द कुजबुजला, महाराज, हे एक अशुभ चिन्ह आहे. एखाद्याच्या शरीरावर पडणारा कबूतर मोठ्या धोक्याची भविष्यवाणी करतो. या येणाऱ्या विनाशापासून स्वतःला वाचवण्यासाठी संपत्ती द्या. पुत्र स्वतःच बोलला. त्याचा आवाज भीतीने खरखरत होता. मी एक मुनी आहे, हे खुशी, ज्याने कबुतराचे रूप धारण केले आहे. मी तुमच्याकडे संरक्षणासाठी आला आहे. माझी शिकार करणाऱ्या बाजूकडून आश्रय मागत आहे. मला वैदिक ज्ञान आहे. मी आत्मसंयम आणि तपश्चर्येचे जीवन जगतो आणि मी माझ्या गुरुबद्दल कधीही वाईट बोलले नाही. मी वेदांची पुनरावृत्ती करतो, त्यांचे साधक जाणतो आणि त्यांचा पत्राद्वारे अभ्यास केला आहे. तर जवळच्या फांदीवर बसलेल्या बाजाने राजाला कठोर आवाजात संबोधित केले, प्राणी वेगवेगळ्या क्रमाने जन्माला येतात. कदाचित मागील आयुष्यात तुम्हाला या कबुतराने जन्म दिला असेल. तुम्ही माझ्या अन्नात हस्तक्षेप करणे, या पक्ष्याचे रक्षण करणे योग्य नाही. राजा शिवीने कबूतर आणि बाज या दोन्हींच्या शब्दाचा विचार केला. त्याला माहित होते की संरक्षणाची मागणी करणारा पीक प्राणी सोडणे ही एक मोठी चूक होती. जो असे करतो त्याला गरज भासेल तेव्हा त्याला संरक्षण मिळणार नाही. राजा म्हणाला, ढग पाऊस होतील, बिया सुकतील आणि त्याची संतती बालपणात नष्ट होईल. करुणेने प्रेरित होऊन राजा शिवीने कबुतराला पर्याय म्हणून भातात शिजवलेला बैल देऊ करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या माणसांना ते भरपूर मांसाने भरलेल्या बाजाच्या निवासस्थानी नेण्यास सांगितले. बाजाने लकार दिला, असे म्हणत की कबूतर हे त्याचे अन्न आहे. कबुतराला वाचवण्याचा निर्धार असलेल्या राजाने एक पर्याय सुचवला. मी माझ्या उजव्या मांडीतून मांसाचा एक तुकडा कापून तो कबुतरावर तोलतो. जर त्याचे वचन समान असेल तर मी कबुतराचा जीव वाचवतो. राजाने काळजीपूर्वक त्याच्या मांसाचे तुकडे कापले, परंतु प्रत्येक वेळी कबुतराचे वजन अधिक होते. तेव्हा राजाने त्याच्या शरीराच्या काही भागांचा बळी देणे सुरू ठेवले. तेव्हा त्याला कोणतीही वेदना किंवा दुःख वाटले नाही. या निस्वार्थ कृतीचे साक्षीदार असलेला बाज शेवटी गायब झाला आणि म्हणाला, कबूतर वाचला आहे. राजा शिवीने मग कबुतराला त्याची खरी ओळख आणि बाजाचे स्वरूप उघड करण्यास सांगितले. पुत्राने उत्तर दिले, मी अग्निदेव आहे, ज्याला बैसोनार असेही म्हणतात. बाज हा दुसरा कोणी नसून किंदल आहे, जो गडगडाटाने सज्ज आहे. हे राजा, तू स्वतःला खरा नायक सिद्ध केलेस. तुझ्या निस्वार्थ कृतीमुळे तुला देव आणि ऋषी या दोघांकडूनही खूप प्रसिद्धी आणि आदर मिळाला आहे. मग कबुतराने भविष्यवाणी केली की
राजा शिवीला लवकर कपतमन नावाचा मुलगा प्राप्त होईल, जो त्याच्या शौर्यासाठी आणि सौभाग्यासाठी प्रसिद्ध होईल. एका दूरच्या प्रदेशात विश्वामित्र ऋषींचे वंशज राजा अष्टक यांनी एक भव्य अश्व यज्ञ केला होता, ज्यात अनेक राजे उपस्थित होते. त्यांच्यामध्ये त्याचे 3 भाऊ शिलाचे पुत्र प्रतर्दन, वासुमान आणि शिवीर होते. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ते नारद या दिव्य ऋषीसह त्यांच्या शाही रथावर निघाले. जेव्हा ते प्रवास करत होते तेव्हा नारद त्यांच्या रथावर त्यांच्याबरोबर सामील झाले आणि एका राजाने त्याला त्याचे ज्ञान सामायिक करण्यास सांगितले. राजाने त्यांच्या भवितव्याबद्दल चौकशी केली, कारण त्या सर्वांना दीर्घायुष्य आणि सद्गुणांचे आशीर्वाद मिळाले होते. आणि आश्चर्य वाटले की त्यांच्यापैकी कोण स्वर्गातून प्रथम पडेल. नारदाने उत्तर दिले की अष्टक प्रथम उत्तरेल. याचे कारण त्याने स्पष्ट केले की अष्टकाने एकदा नारदाला त्याच्या राज्याच्या दौऱ्यावर नेले होते. त्याला हजारो वेगवेगळ्या रंगाची गुरे दाखवली होती. त्यांच्या मालकीबद्दल विचारले असता अष्टकाने अभिमानाने दावा केला की ती त्याच्याकडून मिळालेली भेटवस्तू होती. हे गर्विष्ठ उत्तर त्याच्या मरणोत्तर जीवनाला कारणीभूत ठरेल. त्यानंतर इतर राजाने विचारले की त्यांच्यापैकी कोण खाली येईल. नारदाने उभे केले की उतरणारा दुसरा प्रतर्दन असेल. त्याचे कारण त्याने स्पष्ट केले की प्रतर्दनाने एकदा एका ब्राह्मणाला घोडा देण्याचे वचन दिले होते, परंतु शेवटी त्याला पुढे ढकलत राहिला. त्याने स्वतःच्या रथाचे घोडे एक एक करून दिले. प्रत्येक वेळी मी जे तुम्हाला नंतर देईन असे म्हणत हे स्वाची कृत्य देखील त्याच्या पत्नाला कारणीभूत ठरेल. त्यानंतर उर्वरित 2 राजांनी त्यांच्या भवितव्याबद्दल विचारले. नारदाने उघड केले की पुढे वासुमानस कोसळणार आहे. त्याचे कारण त्याने स्पष्ट केले की वासुमानस ब्राह्मणाने एक सुंदर फुलांचा रथ देऊ केला होता, परंतु प्रत्येक वेळी नारदाने त्याचे कौतुक केले. तेव्हा राजाने त्याला ते देण्यास नकार दिला, असे म्हणत की तुम्ही आधीच त्याची पुरेशी प्रशंसा केली आहे. या आधाराच्या अभावामुळे त्याचे पतन देखील होईल. एका राजाने शिवीच्या भवितव्याबद्दल विचारले. नारदाने उत्तर दिले की तो शिव वाचला जाईल आणि स्वर्गात चढेल, परंतु नाग स्वतः स्वर्गातून कोसळेल. त्याचे कारण त्याने स्पष्ट केले की शिवीची एकदा एका ब्राह्मणाने चाचणी केली होती, ज्याने निर्माता देवविधात्री म्हणून स्वतःची वेशभूषा केली होती. ब्राह्मणाने शिवीला खाण्यासाठी स्वतःच्या मुलाची हत्या करण्यास सांगितले, परंतु शिवीने अजिबात संकोच केला नाही आणि मुलाचे मांस स्वतः शिजवून खाण्याची तयारी दर्शवली. तथापि जेव्हा ब्राह्मणाने त्याची खरी ओळख उघड केली आणि शिवीच्या आत्मसंयमाची प्रशंसा केली, तेव्हा त्याला कबूल करण्यास भाग पाडले गेले की तो नेहमीच त्याची चाचणी घेत होता. आपल्या कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या शिवीने आपल्या सल्लागारांना समजावून सांगितले की त्याने प्रसिद्धी किंवा संपत्तीसाठी काहीही केले नाही, तर सद्गुणी मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने केले आहे. त्याचा असा विश्वास होता की त्याची कृती पापी नाही आणि त्याने सुटीने काम केले आहे. शिवींच्या शब्दांनी प्रभावित झालेल्या नारदाने त्यांच्याबद्दलचे सत्य उघड केले. एका दंगलात पांडूंचे पुत्र मार्कंडेय ऋषींच्या भोवती जमले. त्यांनी कुतूहलाने विचारले, मार्कंडेय, तुझ्यापेक्षा जास्त काळ जगणारा कोणी आहे का? मार्कंडेयाने उत्तर देण्यापूर्वी एक क्षण विचार केला. खरोखर इंद्रद्युम्न नावाचा एक शाही ऋषी आहे, जो स्वर्गातून पडला होता आणि रडला होता. माझी कामगिरी हरवली आहे. तो माझ्याकडे आला, मान्यता मागत होता. मार्कंडेयाने स्पष्ट केले की त्याला कदाचित राजाचे कार्य कळू शकले नाही, कारण ते भटकणारे होते. प्रत्येक गावात किंवा गावात फक्त एक रात्र राहत होते. त्यांच्या तपस्वी जीवनशैलीमुळे ते कमकुवत झाले आणि सांसारिक कार्यात सहभागी होऊ शकले नाही. इंद्रद्युम्नाने मार्कंडेयाला विचारले की त्याच्यापेक्षा जास्त काळ जगणारा कोणी आहे का? मार्कंडेयाने उत्तर दिले की प्रवाकर्ण नावाचा भूगोल त्यांच्या सध्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या भव्य हिमालयावर राहतोरी माहिती जाणून आश्चर्यचकित होऊन इंद्रद्युम्न घोड्यात रूपांतरित झाला आणि त्याने मार्कंडेयाला प्रवाकर्णाला भेटण्यासाठी नेले. राजाने घुबडाला विचारले, तू मला ओळखतोस का? पण घुबड थोडा वेळ थांबला आणि विचार करत म्हणाला, मी तुला ओळखत नाही. विचलित न होता इंद्रद्युम्नाने विचारले की प्रवरकर्णापेक्षा वयाने मोठा कोणी आहे का? घुबडाने उत्तर दिले की नादीजंग नावाचा क्रेन जवळच्या तलावाजवळ राहतो आणि कदाचित राजाला ओळखू शकेल. मार्कंडेय, घुबड आणि राजा तलावाकडे गेले, जिथे त्यांनी नादीजंगाला विचारले, तुम्ही राजा इंद्रद्युम्नाला ओळखता का? क्रेनने थोडा वेळ विचार करून म्हटले, मी या राजाला ओळखत नाही, मात्र त्याच्यापेक्षा वयाने मोठा कोणी आहे का असे विचारले असता नादीजंगाने उत्तर दिले की अकुपारा नावाचा कासव त्याच तलावात राहतो आणि कदाचित राजाला ओळखत असेल. गट सरोवराच्या काठावर गेला, जिथे ते अकुपाराला भेटले. तो पाण्यातून बाहेर पडताच त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि त्याचे हृदय खोलवर हलले.
तो सर्वत्र थचत होता, जवळजवळ भावनेने भारावून गेला होता. हात जोडून तो म्हणाला, अरे रे, मला हे माहीत नाही का त्याने अग्नी समारंभात 1000 बळीचे दांडे लावले होते आणि या राजाने यज्ञ पूर्ण केल्यानंतर ब्राह्मणांना दिलेल्या गायींच्या पायांनी तलावच खोदला होता. तेव्हापासून मी इथे राहत आहे. कुपराने बोलणे संपवल्यावर आकाशातून एक आकाशी रथ खाली उतरला. त्याच्याबरोबर इंद्रद्युम्नाला संबोधित करणारा एक आकाशी आवाज आला, या आणि स्वर्गातील तुमच्या योग्य स्थानाचा दावा करा. तुमची कामगिरी महान आहे आणि तुम्ही आनंदाने परत येण्यास पात्र आहात. आवाजाने पवित्र श्लोकांचे पठण देखील केले, ज्यात असे म्हटले गेले की सद्गुणी कृत्ये पृथ्वीवर पसरली आहेत आणि स्वर्गात शिरली आहेत. जोपर्यंत त्यांचा अहवाल टिकतो तोपर्यंत स्वर्गातील कर्त्याची उपस्थिती देखील तशीच आहे. इंद्रद्युम्न या शब्दांनी प्रभावित होऊन राजा युधिष्ठिर एक महान आणि न्यायशासक याच्या सभेत प्रत्यातोषी मार्कंडे यांनी इंद्रद्युम्न ऋषींच्या स्वर्गातील आपले स्थान पुन्हा मिळवण्याच्या प्रवासाची कथा सांगण्यास सुरुवात केली. या प्राचीन ज्ञानातून शिकण्यास उत्सुक असलेल्या राजाने दानधर्माद्वारे इंद्राच्या राज्यात प्रवेश मिळवण्याचे रहस्य उघड करण्यास मार्कंडेयला सांगितले. मार्कंडेयने स्पष्ट केले की 4 प्रकारचे निरर्थक जीवन आहे. एक पुत्र नसलेला, जो सद्गुणापासून भटकलेला, जो उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून असतो आणि जो पित्यांना, पूर्वजांना, देवांना किंवा पाहुण्यांना वाटून न घेता अन्न शिजवतो. त्याने 16 प्रकारच्या निरर्थक दानधर्मांचेही वर्णन केले, ज्यात सद्गुणी शपथेपासून दूर गेलेल्या लोकांना देणे, चोर, खोटे खोट्या व्यक्ती आणि कमी वयात जन्मलेले लोक यांचा समावेश आहे. शिनी असा इशारा दिला की भीती किंवा रागातून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू क्षणभंगूर स्वप्नासारख्या असतात, ज्या दात्याचा पुनर्जन्म होईपर्यंत कोणत्याही गुणवत्तेची पूर्तता होत नाही. तथापि जेव्हा स्वच्छ मनाने आणि शुद्ध अंतकरणाने दिले जाते तेव्हा दान मोठ्या बक्षिसे आणू शकते. मार्कंडेयने जोर देऊन सांगितले की वेदांचे पवित्र ज्ञान असलेल्या ब्राह्मणांना देणे हे दानधर्मातील सर्वात गुणकारी कार्य आहे. युधिष्ठिराने 4ही आदेशातून भेटवस्तू स्वीकारणारे ब्राह्मण स्वतःला आणि इतरांना कसे वाचवू शकतात याबद्दल चौकशी केली. मार्कंडेयने उघड केले की जग मंत्र, पवित्र सूत्रे, होम, अग्नी, विधी आणि वैदिक ज्ञान या त्यांच्या प्रभुत्वाद्वारे ते एक वैदिक नौका तयार करतात, जी देणारा आणि स्वीकारणारा दोघांनाही वाचवतेशी. यांनी शारीरिक किंवा नैतिक अशुद्धतेने देत असलेल्यांना दान न करण्याचा इशारा दिला. त्याऐवजी अंतकरणाने आणि शरीराने शुद्ध असलेल्या आणि शापित किंवा त्यांच्या सद्गुणी मार्गावरून न गेलेल्या ब्राह्मणांना भेटवस्तू द्याव्यात. मार्कंडेयने युधिष्ठिराला गरीब आणि थकलेल्यांना अन्न देण्याचा सल्ला देखील दिला, कारण हे कार्य सर्व दानधर्मांमध्ये सर्वात मोठे मानले जाते. राजाने माणसांचे राज्य आणि यांचे राज्य यांच्यातील अंतर तसेच ते पार करण्याची साधने याबद्दल विचारले. मार्कंडेयने उत्तर दिले की हा प्रवास लांब आणि कठीण आहे, परंतु ज्यांनी शुद्ध अंतकरणाने दान केले आहे त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानाकडे मार्गदर्शन केले जाईल. त्याने उघड केले की अन्न देणारा नीतिमानांमध्ये प्रथम चालतो, त्यानंतर सत्य बोलणारा आणि गरजूंचा हितचिंतक. जेव्हा युधिष्ठिर मार्कंडेयचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता तेव्हा तो सामायिक केलेल्या शहाणपणामुळे आश्चर्य आणि विस्मयाने भरून गेला. त्याच्या लहान भावांनाही तुळशींच्या शिकवणीने खूप प्रभावित केले आणि त्यांनी एकत्रितपणे दानधर्मातील रहस्य आणि स्वर्गात स्थान मिळवण्याचा मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला. एका शांत जंगलात बुद्धिमान ऋषी मार्कंडेय राजा युधिष्ठिरासमोर बसून प्राचीन काळातील कथा सांगत होते. राजऋषी इंद्रद्युम्न आणि त्याच्या स्वर्गातील प्रवासाबद्दल चौकशी करत असताना राजाची उत्सुकता वाढली होती. तथापि ही आणखी एक कथा होती ज्याने राजाचे लक्ष वेधून घेतले. एकेकाळी इक्ष्वाकू राजवंश राज्य करणाऱ्या धुंधुमार या राजाची कथा मार्कंडेयने आपल्या कथेची सुरुवात एका शांत वाळवंटात राहणाऱ्या प्रसिद्ध ऋषी उतन यांचे वर्णन करून केली. ऋषी असंख्य वर्षे तीव्र तपश्चर्या करत होते, दैवी विष्णूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा तो ध्यान करत होता तेव्हा विष्णू त्याच्या समोर प्रकट झाला. एका अलौकिक तेजाने चमकला. नम्र आणि आश्चर्यचकित झालेला उतंग देवाच्या अमर शक्तीची आणि निर्मितीची स्तुतीची स्तोत्रे गाऊ लागला. रे तू सर्वोच्च पुरुष आहेस, उत्काने गायले. तू देव आणि मानव या दोघांसाठी ही आनंदाचे कारण आहेस. तू सर्व भयांचा नाश करणारा आहेस आणि तुझ्या 3 पावलांद्वारे तू तिमिजत व्यापले आहे. तुझ्या पराक्रमानेच असुरांना त्यांच्या उत्तुंग काळात पराभूत केले, ज्यामुळे आकाशीय प्रदेशात शांतता
आणि समृद्धी आली उतंकाच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला एक वरदान दिले. तुमच्या अंतःकरणाला जे काही हवे आहे ते मागा, उतंकाय मात्र नकळत दिला. असे म्हणत की दैवी विष्णूला पाहून त्याला आधीच आशीर्वाद मिळाला आहे.